आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य भाविकांना झटपट आणि सुलभ दर्शन मिळावं याकरता व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले। या नव्या नियमांचा फटका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसला, तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री मात्र लवाजमयासह दर्शन घेऊन गेल्यानं व्हीआयपी दर्शन बंदीचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालंय। सुधीर मुनगंटीवार हे आपल्या कुटुंबीय आणि नातेवाईकांसह विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला गेले होते। जिल्हाधिकाऱ्यांनी निमंत्रण दिल्यानंतरच आपण इथे आलो असल्याचं त्यांनी म्हटलं। मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीला दर्शनासाठी आत सोडण्यात आलं, मात्र त्यांच्यासोबत आलेल्या मित्र आणि नातेवाईकांना व्हीआयपी गेटवरच तात्काळ ठेवण्यात आलं। या प्रकारामुळे मुनगंटीवार यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या मोठ्या लवाजमयासह मंदिरात दाखल झाले होते। विशेष म्हणजे गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या लोकांना मंदिरात सोडण्यात आलं। जिल्हाधिकारी मला म्हणाले की आपण किती लोक आहात, म्हणाले म्हणजे 10 लोक आहेत। मला परवाच म्हणाले की 5-5 जणांनी दर्शन करता येईल। आज त्यांचा काहीतरी निर्णय बदलला। जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा लक्षात आलं आणि माझ्या माहितीवर तुम्ही मला रेस्ट हाऊस मध्ये सांगितलं, पण मला तेव्हा हे माहित नव्हतं की मला परवा अनुमती दिली, काल निर्णय नवीन झाला। निर्णय हा गर्दी किंवा परिस्थितीजन्य घेतलाच पाहिजे। फक्त त्यांनी मला कन्वे केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं। तर खूपच गुंतागुंत दिसत आहे तिथे। एक लक्षात आलं की समन्वयाचा थोडा अभाव आहे। महसूल असेल, बीव्हीजीचे लोक आहेत तिथं, तेही एकदम टाईट राहत आहे, तर त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव आहे, बाकी काही नाही। मी दर्शन घेतलं, पण या ठिकाणी साहजिक आहे, नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे। पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये, पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात। आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय। उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार आहे। तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते। त्यामुळे काही गैरसमज करू नये अशी आमची अपेक्षा आहे। माझ्याबरोबर 5च लोक होते।